सच का विगुल, खबरें सच्चाई के साथ, देखते रहिए। जितेंद्र आव्हाड ने एक बड़ा विवादित बयान दिया है श्री राम को लेकर। राम हमारे हैं, बहुजन के राम हैं, शिकार करके खाने वाले राम वो हमारे हैं। तुम लोग जो हमें शाकाहारी बनाने की कोशिश कर रहे हैं, हम उन्हीं के आदर्श पर चल रहे हैं और उसका पालन कर मटन खा रहे हैं। ये राम के आदर्श हैं। राम शाकाहारी नहीं, मांसाहारी थे। 14 साल जंगल में रहने वाला इंसान कहाँ जाएगा शाकाहारी भोजन ढूंढने? सही है कि नहीं? मैं सही बोल रहा हूँ। राष्ट्रवादी कांग्रेस विधायक जितेंद्र आव्हाड के खिलाफ जोरदार प्रदर्शन। प्रभु श्री राम मांसाहारी थे। जितेंद्र आव्हाड के ऐसे आपत्तिजनक वक्तव्य के खिलाफ अजित पवार गुट हुआ आक्रामक। जितेंद्र आव्हाड के घर से कुछ दूर अजित पवार गुट ने जय श्री राम के नारे लगाकर आव्हाड का विरोध किया। वर्तकनगर पुलिस ने कई कार्यकर्ताओं को हिरासत में लिया। गांधीजींची हत्या ही 1947 साली नाही झाली। त्यांच्यावर पहिला हल्ला 1935 साली झाला, दुसरा हल्ला 1938 साली झाला, तिसरा हल्ला 1942 साली झाला। हे हल्ले का केले तुम्ही? तेव्हा तर पाकिस्तानची निर्मिती नव्हती, तेव्हा तर 55 कोटीचा प्रश्न नव्हता, तेव्हा तर संविधानाचा प्रश्न होता। कारण का यांना गांधीजी नकोच होते का? तर गांधीजी बनिया होता आणि तो ओबीसी होता आणि इथल्या मोठ्या चळवळीचा नेता हा ओबीसी आहे ते त्यांना मान्य नव्हतं। खरं कारण जातीयवाद आहे गांधीजींच्या हत्येचा मागचं। आणि हे तुम्ही सगळे हा जो इतिहास आहे हा आपण वाचत नाही, मनात ठेवत नाही आणि राजकारणात पण वाद जातो। अरे राम आपला आहे, बहुजनांचा आहे राम। शिकार करून खाणारा राम तो आमचा आहे, आमच्या बहुजनांचा। तुम्ही जिथे आम्हाला सगळे शाकाहारी बनवायला जातात तिथे आम्ही रामाचा आदर्श पाळतो आहोत आणि आम्ही मटण खातो। हा रामाचा आदर्श। राम हा शाकाहारी नव्हता, तो मांसाहारी होता। 14 वर्ष जंगलात राहणारा माणूस कुठे जाणार हो ते शाकाहारी शोधायला? बरोबर आहे की नाही? जे बोलतो ते खरं बोलत असतो मी। आता त्यांनी ते